ओ इकडे इकडे या, अलीकडे या, या जरा अलीकडे या. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे काही पालेभाज्या असेल, आता सध्या मार्केटमध्ये जा, रेट विचारा. मेथीची भाजी 25 रुपयाला एक आहे. आता आपल्या रेटच्या हिशोबाने सांगतो मित्रांनो, साधं मार्केट तसं तर 40-50 रुपयापर्यंत मेथीचा रेट चालू आहे. मित्रांनो हे बघा, बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या आहे, त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये पालेभाज्या पेरलेल्या आहेत मित्रांनो. पण आता काय वरलं, धुईचं प्रमाण वाढत आहे. त्याच्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही एकच त्याच्यावर उपाय करायचा, जेणेकरून आपली पालेभाजी बारीक अवस्थेमध्ये जळली नाही पाहिजे. त्याच्यामुळे मित्रांनो त्याच्यावरती आपल्याला फक्त पाण्याची फवारणी करायची आहे मित्रांनो. अशा प्रकारे हे बघा, दाखवा. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे फक्त पाणी आहे मित्रांनो. कोणत्याच प्रकारचं औषध वगैरे आपण याच्यात टाकलेलं नाहीये. तुमच्याकडे जर धुक्याचं प्रमाण जास्त असेल, याचा अर्थ 100% तुमची धुक्यानी भाजी जळत आहे. पालक, चुका, मेथी, शेपू अशा प्रकारच्या सगळ्या भाज्या मित्रांनो, आता याच्यामुळे काय परिणाम होऊ राहिला की थंडीमुळे या भाज्या जळू राहिल्या. आणि एवढी महाग असताना भाजीपाला आपल्याकडे भाज्या उपलब्ध होत नाहीत. शेतकऱ्यांनी हेच टाईम आहे पैसा कमवायचा. आणि अशा टायमाला मित्रांनो जर पालेभाज्या जळत राहिल्या तर पैसा कसा कमवायचा. मित्रांनो मागे पडू नका. लवकरात लवकर रोज सकाळी आपल्या एकदा पाण्याची फवारणी करायची. डेली एक दिवस सुद्धा सुट्टी द्यायची नाही. जसं तुम्ही डेली ड्युटीवर जात असाल कुठंतरी, तसं एक दिवस सुद्धा सुट्टी देऊ नका. डेली त्याच्यावरती पाणी मारा, जेणेकरून आपल्या पालेभाज्यावर रात्री पडलेल्या धुईचा परिणाम होणार नाही. जर आपण त्याच्यावरती सकाळी पाण्याची फवारणी नाही केली तर रात्री जी धुईचं प्रमाण पडतं मित्रांनो, त्याच्यामुळं सकाळी भाजीवर परिणाम होतो आणि 100% भाज्या जळायला सुरुवात होतात. त्यामुळे फक्त पाण्याची फवारणी द्या, फक्त पाणी मारायचे. तुम्हाला कोणत्या प्रकारचं औषध वापरायचं नाही मित्रांनो. कोणतंही औषध वापरू नका, फक्त पाण्याची फवारणी करा. ही सकाळची पाण्याची फवारणी पालेभाजीसाठी वरदान ठरते. सध्या रब्बी हंगाम आहे मित्रांनो, थंडीचं प्रमाण वाढत आहे आणि बऱ्याच भागामध्ये धुकं पडत आहे. त्यामुळे मित्रांनो ही काळजी नक्की घ्या आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला पटलं असेल आपलं म्हणणं तर.